ना तुम्ही बोलू ना. अरे हो, पण तुला वेळ आहे ना? हो आहे. संध्याकाळी 4 वाजता मीटिंग कंटिन्यू करायची. गुड. नाही, मला असं विचारायचं होतं, विजया कधी येते? अच्छा, माईच्या ऑपरेशनसाठी म्हणताय ना? हा. नाही म्हणजे डॉक्टरांनी आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला करायला सांगितलंय. हो म्हणजे मी काय यांना म्हटलं की विजय आणि मेघना आल्यावर करूया, पण नाना म्हणतायत. मी म्हणतोय वेळ न काढलेला बरा. आणि मी आहेच ना घरी. विजय आली तरी पुरे आहे. म्हणजे मेघनासाठी नको थांबूया. बरं, तिची नवीन नवीन नोकरी, ऑपरेशन म्हटलं की तिचं कामामध्ये लक्ष लागणार नाही. विजय आली की ऑपरेशन करून टाकूया. बरं, तिथे काही राहावं लागणार नाही काही. काय तुला काय वाटतं? नाही बरोबर आहे. मी विजयाला बोलून घेऊ का? नको नको, हा उगीच असेल आता बोलवून घेऊ नको. अरे आपल्या नातेवाईकांमध्ये गेली आहे, जरा 4 दिवस मजा करू दे तिला. पुन्हा आहेच की आपलं हे रुटीन. तिने कधी सांगितले येते म्हणून? 2-4 दिवसात येते म्हणाली होती, पण तरी पण मी एकदा फोन करून विचारतो आज. पण माझ्या ऑपरेशन बद्दल एकही शब्द काढू नकोस हा, नाहीतर हातातलं काम टाकून लगेच धावत तिकडे येईल. हो. नाही नाही सांगणार तिला. पण बहुतेक तरी फोन येईल तिचा आज. परतीचं बुकिंग झालंय सांगायला. फोन आला की लगेच सांग, म्हणजे 1 दिवस सोडून पुढची अपॉइंटमेंट घेऊन टाक. ठीक आहे. चहा आणू का तुला? नाही नको, झालाय माझं. कोणी दिला तुला? अहो ना, मीच करून घेतला. अरे हो, तुला येतो नाही का चहा? काय मॅडम? हॅलो. आज काही लेक्चर्स, ब्रेकफास्ट वगैरे काही नाही का? बरं आधी ऐक, ऑफिसला जायच्या तयारीत असशील ना? हो. कपाटात तुझ्या सगळ्या शर्ट पॅन्टच्या जोड्या करून ठेवलेल्या आहेत. शेजारी सॉक्स आणि रुमाल पण आहे. उगाचच सगळं कपाट उलटं पालटं करू नकोस. हा, आणि संध्याकाळी आठवणीनं कपडे धुण्याच्या बास्केटमध्ये टाक. ओके? हॅलो, अरे किती इन्स्ट्रक्शन्स देतेस मॅडम? अजून लेक्चरर झाला नाही आहात तुम्ही, कळलं ना? मेघना, मी येऊ का तिकडे? बोर झालंय यार इकडे. पुरे हा आदित्य. बरं ऐक ना, आम्ही ब्रेकफास्ट साठी चाललोय. मी तुला करते नंतर फोन. ओके, बाय. हॅलो, निघूया? हो हो, चल बाय. तुझ्याशिवाय राहायची सवयच मोडली यार. काय रे, स्वतःच्या मनाशीच बोलतोस की काय? अगं नाही नाही, काय नाही, असंच. चैन पडत नाही वाटत कोणाला? मला त्याची अजिबात नाही. कळलं हो, दिसतंय ना किती मजेत असते. आई, आदित्य, नाही म्हंटल चहा थंड होईल. माई घेतोय ना.